मिरॅक्युलस. दिस इज सिम्पली मिरॅक्युलस. देवाचा चमत्कारच म्हटला पाहिजे हा. आज 1 वर्षानंतर पेशंट कोमातून बाहेर आलाय. पेशंट ट्रीटमेंटला पण रिस्पॉन्ड करतोय. 1 मिनिट. पल्स रेट फक्त जरा कमी आहे. आपल्याला परत काही टेस्ट करून घ्यावे लागतील. ब्लड टेस्टही करावी लागेल. तोपर्यंत एक काम करा, ही ट्रीटमेंट अशीच चालू राहते. गोळ्यांचा कोर्स पण असाच फॉलो झाला पाहिजे. ओके? आणि याची सगळी एंट्री मला याच्यात झालेली पाहिजे. ओके? मला असं वाटतं त्या रियाशी बोल एकदा. तिला सांग त्या राहुल पासून सांभाळून राहा. मुलींना फिरवायचं आणि नंतर त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं एवढंच जमतं त्याला. विचार इथे कोणाला. गोष्टी इतक्या पुढे जातात की एखाद्या मुलीला प्रेग्नेंट करायचं आणि नंतर तिला सोडून नवीन मुलीच्या मागे लागायचं. स्वतः तसंच वागायचं आणि दुसऱ्यांकडे बोटं दाखवायची. डिस्गस्टिंग. आणि त्यात मी सकाळी जे काही ऐकलं पाहिलं, तो रिपोर्ट, हे सगळं जर मला कळलं नसतं तर मला त्याचं म्हणणं पटलंही असतं कदाचित. पण आता तर मुळीच नाही. ए हाय, तू इथे कशी? तू इथे कसा? आणि एक्सक्यूज मी, आम्हालाही सोशल लाईफ असतं बरं का. अरे, ही तर तीच मुलगी आहे जी देवळात भेटली होती. आय एम शुअर याच मुलीसाठी अभिजितने सोनियाला नकार दिला असणार. पण लग्न कधी करतेस आणि बुटबी कुठे आहेत? लग्न करते लवकर आणि तुला बोलवेन की लग्नाच्या वरातीत नाचायला. आणि आमचे वुडबी ना तो सध्या सॉलिड बिझी आहे. आणि मला काम करून करून इतका कंटाळा आलाय ना, म्हटलं तू बस काम करत, मी जाते माझ्या फ्रेंड्स बरोबर. आणि हो, मी ना आता नाशिकला चालले. माझ्या मामी बहिणीचं लग्न आहे ना, म्हणून. गुड, जा जा. जरा नवरी कशी वागते कळेल तरी तुला. शांत, सभ्य, तुझ्यासारखं नाही. हा, तुझ्यामुळे माझ्यात आणि माझ्या नवऱ्यात भांडण होत आहे. का? तू कोणाच्या साईडने येणार आहेस, माझ्या की त्याच्या? बघू बघू. ठरव काय ते. आणि हो, घरी कधी सांगणार आहेस सगळं? जाऊ दे, इट्स ओके. चल मी निघते. एन्जॉय, कॅरी ऑन. चल, बाय बाय. टेक केअर. Hi. You're looking gorgeous. At dance? No, bye. Sana. Hey, Please. leave me. हात सोड. हात सोड. काय प्रॉब्लेम आहे? तुला काय प्रॉब्लेम आहे? लांब राहायचं. कळलं ना? चल. का? तुझी गर्लफ्रेंड आहे? गर्लफ्रेंड नाहीये, पण ती मुलगी आहे एवढंच मला तिला प्रोटेक्ट करायला पुरेसं आहे. तिच्या जागी तुझी सख्खी बहीण असती आणि तुझ्यासारखा फालतू पोरगा जर तिला छेडत असताना तरी मी तिला प्रोटेक्ट केलं असतं. एनिवेज, आयुष्यात ब्लॅक बेल्ट मिळवलाय तो काही उगीच नाही. चल, आज तू मी काय.
नाही यार, अरे डोंट बी सिरियस प्लीज. म्हणजे मी असं लेट्स एन्जॉय. सॉरी सॉरी. थँक्स अभिजित. बरं झालं तू वेळेवर आलास. तुला पाहून पळूनच गेला तू. तू मला सांगितलं नाही तू ब्लॅक बेल्ट मिळवलास ते. नाही, त्याच्या समोर मला बोलावं लागलं तसं. वाव, वाव काय? यू आर टू गुड. कशी वागतेस कळतंय का तुला? हे काय कपडे घातलेस आणि कुठे मिरवतेस? हे असल्या कपड्यात इथे फिरणाऱ्या मुलींना काय समजतात माहितीये का तुला? छान वाटतंय तुला इथे? एरवी कसली रिस्की जागा आहे माहिती नाही तुला. आणि पावळटेस का तू? आज जय किंवा मी नसतो इथे आणि त्या मुलाने नेलं असतं कुठे आणि काय केलं असतं तुला कळलंही नसतं. माझ्या घरातल्या बायकांना इथे आणण्याचा विचारही मी करू शकत नाही आणि असल्या कपड्यात तर अजिबात नाही. एनिवेज ते तुला सूटही होत नाही. एक्सक्यूज मी. पहिली गोष्ट, मी तुझ्या घरातल्या बायकांपैकी कुणी एक नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मी कोणते कपडे घालायचे आणि मला कोणते कपडे सूट होतात हे तू सांगायची गरज नाही. कळलं? आय सॉरी, माझं भान नाही राहिलं. मी असं नको होतं म्हणायला. काय झालं? सगळं ठीक आहे ना शमिका? हो, सगळं ठीक आहे. हॅलो. हॅलो हॅलो शमी, अगं मी माई बोलतीये. हा माई, बोल ग. झोपली नाहीस का अजून? अगं तुम्ही दोघी अजून घरी आलेला नाही. झोप कशी लागेल मला? माई, तू काळजी करू नकोस. मी बोलते जयशी आणि रियालाही सांगते. आम्ही येतोच घरी. हा शमी. माई, काय झालं? तू हसशील मला, पण अगं मगासपासून काहीतरी वेगळीच हुरहुर लागली बघ जीवाला. अगं आड्यावरची पाल नुसती चुकचुकली ना तरी काळजात धस्स होतं ग तुमच्या काळजीने. नका उशीर करू, लवकर या. माई, काळजी करू नकोस. मी सांगते रियाला. आलोच आम्ही. हा, वाट बघते, लवकर या. ठेवते. रिया, जय, अरे रिया कुठे आहे? रिया असेल इथेच कुठेतरी. का, काय झालं? अरे कुठेच दिसत नाहीये ती. आणि आणि तो राहुल पण नाही दिसत इथे कुठे. मला असं वाटतं त्या रियाशी बोल एकदा. तिला सांग त्या राहुल पासून सांभाळून राहा. एक नंबरचा फालतू मुलगा आहे. मुलींना फिरवायचं आणि नंतर त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं एवढंच जमतं त्याला. गोष्टी इतक्या पुढे जातात की एखाद्या मुलीला प्रेग्नेंट करायचं आणि नंतर तिला सोडून नवीन मुलीच्या मागे लागायचं. एक काम कर, तिला फोन ट्राय कर. हा. राहुल, सॉलिड धमाल येते ना? हॅलो रिया, कुठे आहेस तू? मी राहुल बरोबर आहे. तू कोणाबरोबर आहेस ते नाही विचारलं मी. कुठे आहेस तू? आणि त्या राहुल बरोबर काय करतेस तू? ड्राईव्ह करतेय मी अँड आय एम एन्जॉयिंग अ लॉट शमी. अँड यु नो, आता रात्री कोणीही नाहीये रस्त्यावर, सो नो स्पीड लिमिट. हळूहळू रिया. इट्स ओके राहुल. रिया, कम बॅक. आपल्याला घरी जायचंय. या आय नो शमी, आय एम ऑन द वे. जस्ट डू वन थिंग. शमी, तू जय बरोबर जा ना. मी राहुल सोबत येईन घरी. 10-15 मिनिटात पोहोचतेय मी शमी. आणि जर स्पीड वाढवला ना तर 5 मिनिटात पोहोचेन मी.
कसं आहे? बरं आहेस ना? आय एम फाईन. अरे जस्ट खरचटलंय. आणि रिया कुठे आहे? हा ती यात आहे. तुम्ही एवढे टेन्स्ड का? शी इज फाईन. टेन्स्ड म्हणजे काय? अरे आमचा जीव जायची वेळ आली होती माहितीये. री कशी आहेस तू? हा बघू कुठे लागलंय? खूप दुखतंय का ग? अगं नाही ग शमी, किती घाबरतीयस तू? इट्स ओके, आय एम फाईन, चिल. अरे हेच हॉस्पिटल जवळ होतं. मग म्हटलं दुसरीकडे कुठे जाण्यापेक्षा पहिल्यांदा बेसिक ट्रीटमेंट घेऊ, मग बघू पुढचं पुढे. तेच म्हटलं मी, तू आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल. तुम्ही सगळे फार मजेत आहात ना इथे? तुला माहितीये तुझं फोनवरचं बोलणं आणि ऍक्सिडेंटचा आवाज ऐकून काय अवस्था झाली होती माझी? हवं तर जयला विचार. मला वाटलं काय झालं असेल काय नाही. सॉरी यार शमी, आय वॉज ड्रायव्हिंग आणि सॉलिड मजा येत होती ग. कसा स्पीड वाढला मला कळलंच नाही. आणि मग अचानक समोरून गाडी आली आणि मग ऍक्सिडेंट. अगं ए यार राहुल, सॉरी यार, तुझ्या गाडीची वाट लागली. हे कम ऑन, डोंट वरी. गाडीच आहे, नवीन आहे. आयुष्य एकच असतं ना. आणि बेसिकली तुम्ही सगळे व्यवस्थित आहात. इसी बात पे और एक पार्टी हो जाए. जरूर. वाव, दॅट्स ग्रेट. तुला माहितीये माईला काहीतरी इंट्युशन्स होत होती. मला फोन केला होता तिने, म्हणाली लवकर घरी या, मला खूप हुरहुर लागून राहिली आहे. रिया, मी माईला एक फोन करू का ग? तिला सांगते तू सेफ आहेस म्हणून. ए नाही शमी, प्लीज डोंट डू दिस यार. तुला नाही माहिती हे असं फोन वगैरे काही करू नको आणि कुणालाही ऍक्सिडेंट बद्दल काहीही सांगू नकोस. तू माईला सांगितलंस ना ती शुअर शॉट मम्माला सांगणार आणि मग संपलंच सगळं. मम्मा मला घराच्या बाहेर सुद्धा पडू देणार नाही उद्यापासून. नो वे शमी, प्लीज यार कोणालाच सांगू नकोस तू प्लीज. ओके नाही सांगणार, पण पुढच्या वेळेपासून असं नाही झालं पाहिजे, कळलं? बिहेव. ओके 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 चिल. ए बाय द वे, या सगळ्यात अभि कुठे आहे? म्हणजे मी त्याला फोन ट्राय करतोय कधीपासून, तसा फोनच लागत नाहीये. शमी काय हे जॅकेट अभिच आहे ना? तुझ्याकडे कसं काय? हो ते पब मध्ये राहिलं होतं. मी इथून निघाले की लगेच द्यायला जाणार आहे त्याला जॅकेट. ओके नो इश्यूज. चला जाऊया. चल शमी या. मला माहिती आहे अभिजित, तू ते जॅकेट माझ्यासाठी मागे ठेवलं होतंस. कदाचित हाच तुझा स्वभाव आहे. पण मग सोनिया, तुझ्या स्वभावाची मला माहीत नसलेली ही दुसरी बाजू, माझा त्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. हे काय कपडे घातलेस आणि कुठे मिरवतेस? माझ्या घरातल्या बायकांना इथे आणण्याचा विचारही मी करू शकत नाही. मी असं का बोललो? मला शमिकाविषयी हे सगळं का वाटतं? आणि मला काय हक्क आहे बोलायचा? शमिका, तुझं लग्न जय बरोबर होणार आहे माहितीये मला. तरी माझं मन तुझ्याकडे ओढ घेतंय, सतत तुझ्या आसपास रिंगाळतंय. मी कुठेही असलो तरी माझं मन तुझ्याच पाशी का असतं? हे काय चाललंय अभि? काय करू यार मी? याआधी मला कुठल्याच मुलीबद्दल कधीच इतकं स्ट्रॉंगली काहीच वाटलं नव्हतं. तुला पाहिलं तो दिवस आणि आजचा दिवस, तुझ्याशिवाय काहीच सुचत नाहीये. तू समोर असतेस तेव्हा मी तू आसपास नसल्यासारखा वागण्याचा प्रयत्न करतो, आणि तू नसलीस की मात्र तू असावीस अशी स्वप्न पाहतो. तुझं नाव जरी कोणी घेतलं तरी माझं सगळ्यातून लक्ष उडतं. आपण भेटलोच नसतो ना तर बरं झालं असतं. माझं ड्रिंकिंग आणि रॅश ड्रायव्हिंग. गॉड, राहुल पोलीस केस तर नाही ना होणार? डोंट वरी, मैं हूं ना, सब संभाल लूंगा. ठीक है? सॉरी. डॉक्टर,
आपल्या ब्लड बँकमध्ये ओ पॉझिटिव्ह नाही आहे. व्हॉट नॉनसेन्स. मी मगासपासून सांगतोय की पल्स रेट लो आहे, रीडिंग घ्या, ब्लड रेडी ठेवा. काय करताय तुम्ही सगळेजण? पेशंटला ब्लड वेळेवर नाही मिळालं तर आपण त्याचा जीव वाचू नाही शकणार. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? युसलेस. एक्सक्यूज मी डॉक्टर. येस. माझा पण ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्हच आहे. मी रक्त दिलं तर चालेल का? ऑफकोर्स, व्हाय नॉट. म्हणजे आधी जरा चेकअप आणि टेस्ट काही करून घ्यावे लागतील. हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नर्स तुम्ही प्लीज. काय झालं? चल ना. अरे नाही, यांना ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपची गरज होती. माझाही ओ पॉझिटिव्हच आहे, म्हणून म्हटलं मी ब्लड डोनेट करते. आपल्यामुळे कोणाचा जीव वाचला तर चांगलंच आहे ना. हां, दॅट्स ग्रेट. ठीक आहे, तू एक काम कर, तू ब्लड डोनेट कर. मी माझ्या ड्रायव्हरला सांगतो की राहुल आणि रियाला सोडायला. बरं, ओके? ठीक आहे. ओके. नाहीतर ते परत काहीतरी गोंधळ करते. हां, मी खाली थांबतो. हो. ये. चला नर्स, यांना प्लीज तुम्ही चेकअपसाठी रेडी करा. चला. रिअली थँक्स अ लॉट. आमच्या पेशंटला जर आता ब्लड मिळालं नसतं तर तिचा जीव वाचवणं खूप कठीण गेलं असतं आमच्यासाठी. आय कॅन अंडरस्टँड. प्लीज लायडा. ओके. आधीच इतके कॉम्प्लिकेशन्स आहेत तिच्या ब्लडमध्ये, त्यातूनच इंटरनल ब्लिडिंग सुरू झालं. बट आय मस्ट से ती खूप नशीबवान आहे. तुम्ही अचानक भेटलात. रिअली थँक्स अ लॉट वन्स अगेन. हो, इट्स ओके. थोडंसं पेन होईल. आत्ता मी एका मुलीला वाचवलंय. काय माहित ती कोणाची कोण असेल. आशुदीला गमावल्यामुळे मला माहिती आहे आपलं जवळचं माणूस जातं तेव्हा काय त्रास होतो. आयुष्याचा एक तुकडा मोडून पडतो. आज देवाने तिचंच नाही तिच्या जवळच्यांचंही आयुष्य सावरलंय. देवा, मी तर माझ्या बहिणीला गमावलंय रे. आता ही पेशंट तरी वाचू दे.
तिच्या जवळच्यांच्या प्रार्थनेला यश येऊ दे. कदाचित या पुण्याईने माझ्या आशुदीच्या आत्म्याला शांती मिळेल.